आखिरी 5 मिनट में बदली तस्वीर। 40 गांव के 12 नगर सेवकों ने मतदान का बहिष्कार किया। राहुल म्हास्के ने निभाया मतदान का अधिकार। 40 गांव जलगांव स्थानीय स्वराज्य संस्था मतदार संघ की विधान परिषद चुनाव में 40 गांव नगर परिषद के शहर विकास आघाड़ी के नगर सेवकों ने शुरुआत में मतदान का बहिष्कार करने की घोषणा की थी। हालांकि मतदान समाप्त होने से मात्र 5 मिनट पहले शहर विकास आघाड़ी के नगर सेवक राहुल म्हास्के ने मतदान का अधिकार प्रयोग कर लिया, जिससे समीकरण बदल गए। परिणाम स्वरूप शहर विकास आघाड़ी के 10 नगर सेवकों और 2 निर्दलीय नगर सेवकों सहित कुल 12 नगर सेवकों ने अपना बहिष्कार कायम रखा। इससे पहले 40 गांव स्थित राजगढ़ में स्वर्गीय पूर्व विधायक राजीव देशमुख के निवास पर आयोजित पत्रकार परिषद में शहर विकास आघाड़ी तथा 2 निर्दलीय नगर सेवकों सहित कुल 13 नगर सेवकों ने मतदान का बहिष्कार करने की घोषणा की थी। लोकतंत्र की हत्या का लगाया आरोप। पत्रकार परिषद में नगर सेवकों ने आरोप लगाया कि जलगांव स्थानीय स्वराज्य संस्था मतदार संघ की विधान परिषद चुनाव में 4 उम्मीदवार मैदान में थे, लेकिन उनमें से 2 उम्मीदवारों पर दबाव बनाकर उन्हें नाम वापस लेने के लिए मजबूर किया गया और एक उम्मीदवार को समर्थन दिया गया। नगर सेवकों का कहना था कि ये लोकतंत्र के मूल सिद्धांतों के खिलाफ है और इसे लोकतंत्र की हत्या कहा जा सकता है। किसी उम्मीदवार ने नहीं मांगा समर्थन। नगर सेवकों ने यह भी कहा कि किसी भी उम्मीदवार ने उनसे संपर्क कर मतदान की अपील नहीं की और नहीं उन्हें विश्वास में लिया गया। इसी कारण उन्होंने मतदान प्रक्रिया से दूर रहने का निर्णय लिया। भाजपा उम्मीदवार वोट मांगने भी नहीं आया। रोशन जाधव। निर्दलीय नगर सेविका साइली जाधव के पति रोशन जाधव ने कहा कि भारतीय जनता पार्टी का उम्मीदवार साधारण रूप से वोट मांगने भी हमारे पास नहीं आया। वहीं एक के बाद एक निर्दलीय उम्मीदवारों द्वारा भाजपा उम्मीदवार को समर्थन दिए जाने से लोकतंत्र का मजाक बनता दिखाई दिया। संयुक्त पत्रकार परिषद में रखी गई भूमिका। शहर विकास आघाड़ी के गठनेता दीपक पाटिल, नगर सेवक घृष्णेश्वर पाटिल, वरिष्ठ निर्दलीय नगर सेवक राजेंद्र चौधरी तथा रोशन जाधव ने संयुक्त पत्रकार परिषद में ये भूमिका स्पष्ट की। इस दौरान लोक नेता अनिल देशमुख, शहर विकास आघाड़ी के सभी नगर सेवक तथा 2 निर्दलीय नगर सेवक उपस्थित थे। इन नगर सेवकों ने बहिष्कार रखा कायम। बहिष्कार कायम रखने वालों में शहर विकास आघाड़ी के नगर सेवक अभिषेक देशमुख, इमरान शेख, सविता ठाकुर, राजश्री राजपूत, विजया पवार, दीपक पाटिल, घृष्णेश्वर पाटिल, पूनम महिरे, वैशाली मोरे तथा निर्दलीय नगर सेवक राजेंद्र चौधरी और साइली जाधव शामिल थे। वहीं शहर विकास आघाड़ी के नगर सेवक राहुल म्हास्के ने मतदान समाप्त होने से लगभग 5 मिनट पहले अपना मतदान अधिकार प्रयोग किया। 41 मतदाताओं में से 29 ने किया मतदान। इस चुनाव के लिए 40 गांव नगर परिषद के कुल 41 मतदाता थे। इनमें से 28 भाजपा नगर सेवकों ने मतदान किया। राहुल म्हास्के ने भी मतदान का अधिकार प्रयोग किया, जबकि शहर विकास आघाड़ी के 10 नगर सेवकों और 2 निर्दलीय नगर सेवकों सहित कुल 12 लोगों ने मतदान का बहिष्कार जारी रखा। धुले रोड स्थित नई प्रशासकीय इमारत में हुई मतदान प्रक्रिया। मतदान प्रक्रिया धुले रोड पुल के पास स्थित नई प्रशासकीय इमारत में संपन्न हुई। ब्यूरो रिपोर्ट, मुराद पटेल। मी त्याच्यासाठीच पहिले म्हटलो की आमच्या मनाला सुद्धा न पटताना आम्ही हा निर्णय घेतलाय। बरोबर आहे का? तुम्ही जे विचारलं खरोखर हे न पटणार आहे आणि लोकशाहीमध्ये बहिष्कार टाकण्याचा सुद्धा अधिकार आहे। एखादी गोष्ट जर त्या पद्धतीने होत नसेल तर हा लोकशाहीचाच अधिकार आहे की आपण त्या गोष्टीपासून एकतर तटस्थ राहणे किंवा बहिष्कृत करणे हा पण एक लोकशाहीचा भाग आहे। जसं एखादी गोष्ट घडत नसल्यावर आपण आंदोलन करतो आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत आमचा आवाज किंवा त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, तसाच हा प्रकार आहे। कारण की ऑलरेडी सगळं सेटिंग झालेलं आहे। मी तुम्हाला आकडा देऊन टाकला की चर्चेत आहे की इतक्या मतदान 550 मतदान ऑलरेडी त्यांनी जर विकत घेऊन टाकल्याच्या चर्चा आहे, तर मग आम्ही जे मतदान करू तर त्याचा काय
होईल, त्याच्यातून काय निष्पन्न होईल. आणि म्हणून अशा प्रक्रियेपासून लांब राहणंच योग्य राहील असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही हा प्रयत्न केला. चर्चेच्या आधारावर थोडी असं निर्णय घ्यावा लागतो. चर्चेच्या आधारावर थोडी निर्णय घ्यावा लागतो. शेवटी प्रक्रिया असते ना. एक आपण जेव्हा उमेदवार उभा राहतो, तो भाजपाचा असो, आघाडीचा असो किंवा अपक्ष असो, आपण बोललात भाऊ की लोकशाही जिवंत पाहिजे, तर लोकशाही बहुमताच्या याच्यावर लोकांचं कल्याण करण्यासाठी असते. तर आपला भाजपाच्या उमेदवाराकडे आपलं बहुमत आहे म्हणून विरोधकांच्या नगरसेवकांना जाऊन भेटणं उचित होणार नाही, असं योग्य नाही. भेटलं पाहिजे होतं मतदारांनी. त्यांनी ते भाजपाचा असो का कुणाचा असो, कदाचित आम्ही विकासाच्या विषयावर जर आमची तडजोड झाली असती, कदाचित आम्ही त्यांनाही मदत केली असती. आम्ही पण एवढा उग्रमी, एवढा अट्टहास की आता आम्हाला कोणाची गरजच नाही, आम्ही मत मागायला 40 गावात येऊन आमच्याच पक्षाच्या लोकांबरोबर मिटिंग घेऊ आणि आम्ही दुसऱ्यांची मतांची आम्हाला गरज नाही. जेव्हा आम्ही अपक्ष निवडून आलो मागच्या काळात, तेव्हा आमच्याशी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला. सायली जेव्हा अपक्ष होती तेव्हा कट टू कट सरकार होतं, तेव्हा आमच्या मागे फिरायचे. हा, आणि आज तुमच्यावर इतका मोठा आकडा असल्यानंतर तुम्ही कोणाला लोकशाही पद्धतीने मतदान सुद्धा मागायला देत नाही, तर ही लोकशाही जिवंत ठेवायची किंवा नाही ठेवायची याचा तुम्ही विचार करा. मुद्दा बरोबर. हा, आणि तायडे आम्हाला भेटायला आले, पण तायडेचा आमच्या वरिष्ठांचे जे वरिष्ठ होते आघाडीचे प्रमुख, असा तायडे साहेबांची उमेदवारी आम्हाला कोणालाही विश्वासात केलेली नव्हती. आणि अनिल भाऊ येत होते भेटायला. अनिल भाऊंची अचानक कशी माघार झाली सर्वांना माहिती आहे. शेवटच्या दिवशी काल रात्री माघार झाली. आणि दुसरी जी काय त्यांची माघार आहे की ती महिला असल्यामुळे आम्ही त्यांनाही सपोर्ट केला असता, तेही लढले असते, त्यांचीही माघार घेतली. आमचं पूर्ण आघाडीचं की कोणत्या पक्षाचा उमेदवार हे नगरसेवकांची निवडणूक होती, नगरपालिकेच्या वार्डातल्या अडचणी येऊन जर आम्हाला त्यांनी भेटलं असतं भाजपवाल्यांनी, तर कदाचित मन परिवर्तन झालं असतं. येणारा उमेदवार होता, आम्ही गावासाठी फायदा करून घेतला असता. पण नगरसेवकांचा अपमान करणं, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही, आम्हाला गरज नाही. मागच्या वेळेस गावाच्या हिताने दादांनी सांगितलं मला, राजू दादांनी, की गावाचा विकास होत असेल तर तिकडे जा. पण मतदारांना काका मतदानच मागायला यायचं नाही, ही कोणची लोकशाही राहिली. हा, तर त्याच्यामुळे याच्यामध्ये काय झालं घोडेबाजार काय याच्यावर आम्ही जाणार नाही. पण उमेदवाराने मतदारांपर्यंत पोहोचलं पाहिजे होतं आणि त्यांच्याकडे मत मागले पाहिजे होती, एवढीच आमची मागणी होती. आणि ती शेवटपर्यंत झाली नाही. परिस्थिती तीच आहे. गेल्या 12-15 वर्षापूर्वी जी खर्च उभी होती तेव्हा फार मोठमोठे चालले आकडे, त्या आकड्याला आपण कुठे शिवलो नाही. त्यानंतरची परिस्थिती आली पटेलांची, त्याही ठिकाणी आपण कुठे गेलो नाही. प्रामाणिक मदत केली, मतदान केलं, मतं मागितले, मतदान केलं. आजची परिस्थिती तिसरं इलेक्शन आहे माझं, एकही उमेदवार मला मतदार म्हणून भेटायला आला नाही. माझा तायडेचा कुठे परिचय झाला नाही, महाजनांचा कुठे विषय आला नाही. मतदार म्हणून कमीत कमी मतं दो का ना दो, की यादीच्या मतदाराला भेटलं गेलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो मी जळगाव जिल्हा DPTCला नियोजनला उभं होतो आणि भारतीय जनता पार्टीचा मी सदस्य होतो. मला तिकडे दिले गेलं, परंतु काही आमचे भारतीय जनता पार्टीचे लोक त्याच कॅटेगरीत उभं राहून गेल्यामुळे माझी येण्याची शक्यता कमी झाली. मी राजू दादा यांना फोन केला, दादांना म्हटलं मला भेटायला यायचं, तुम्ही सगळे मतदार आहात DPTCचे, तुमचे जेवढे गट आहेत त्यांना सगळं एकत्र बोलून घ्या, मला विनंती करायची आहे, नंतर तुम्ही काय ठरवतं ते ठरवा. मग मी आलो, दादा म्हणे असं करा, तुम्ही उद्या 11 वाजता या, मी नाश्ता ठेवतो, माझ्या सर्व नगरसेवकांना बोलवतो, असं राजू दादांनी मला क्लिअर सांगितलं. त्याप्रमाणे माझ्या पक्षाच्या लोकांना चालू का ना चालू, मतदार म्हणून मी इथं बंगल्यात आलो. हा माझा यांच्याशी तसा राजकीय दृष्ट्या फार संघर्ष होता, तरी सुद्धा यादीत नाव असल्यामुळे मी त्यांना भेटायला आलो आणि त्यांना विनंती केली की बघा या कॅटेगरीत आपल्या चाळीसगाव नगरपालिकेचं दुसरं कोणी उभं नाही, मी उभा आहे. तर जे काही राजकारणात चढ उतार असतो तर उमेदवार या नात्याने मी तुम्हाला अजून विनंती करेल की तुम्हाला मला मतदान करून निवडून आणा. या राजकारणात नगरपालिकेच्या संदर्भात जे काही आपल्याला नगरपालिकेचा फंड मिळेल नियोजनमध्ये, त्यामध्ये आपण बसून चर्चा करू आणि त्या पद्धतीने विकासाचे कामं एकत्र करू. तुमचा आमचा पक्षीय राजकीय संघर्ष असेल तो फार झाला तर कंटिन्यू ठेवा, परंतु या प्रकरणात विकासाच्या कामात मला तुम्ही मदत केली पाहिजे. भविष्यात आम्ही तुम्हाला कुठे मदत करू या हिशोबाने दादांनी माझं ऐकलं आणि त्यांची मिटिंग घेतली. अन्न म्हणजे 5 मिनिटात मी सगळ्यांची बोलतो, थांब. मी 5 मिनिट थोडं बाहेर थांबून
त्यांनी मदत केली, सगळ्यांची चर्चा झाली. ते म्हणाले याच्यातले फक्त 2 लोक तुम्हाला फार जास्त मतदान होणार नाही, माझ्या नगरसेवक ते फार होणार नाही. बरं म्हटलं ठीक आहे, म्हणजे बाकीची तुम्हाला मदत आम्ही 100% करू. आणि कैलास दादांचे मी आजही मनापासून आभार मानेल की त्यांनी प्रामाणिक मदत केली, मला मतदान टाकलं, म्हणून मी जिल्हा नियोजनला 5 वर्ष काम करू शकलो. ही संपूर्ण पक्ष पाहिला नाही, व्यक्ती पाहिली नाही, द्वेष पाहिला नाही, संघर्ष पाहिला नाही. 25 वर्षापूर्वी 25 वर्ष या परिवाराचे माझे विकासाचे याच्यात संघर्ष आहे, हे तुम्हाला सगळ्यांना द्या त्या विषयात. मतदार यादीत कमी भेटायला तर जाऊ, मतं तर मागितले पाहिजे. मतं मागितले नाही, आपल्याकडे कोणी येत नाही, काहीच नाही, तुम्ही म्हणता मतदान का केलं नाही. तटस्थ भूमिका ठेवली आम्ही या प्रकरणात. आम्ही सर्व या आघाडीने आम्ही अपक्ष म्हणून एकत्र येऊन आम्ही तटस्थ भूमिका ठेवली. आमचं मतदान बी करून त्या दोघांची तर माघार झाली, त्यांना मतदान बी करून काही आमचा फार उपयोगी होणार नाही. पण इथं नोटो नाही, नोटो राहिले तर आमची 22-13 मात्र नोटोला वळतील, याच्यात त्याची परिस्थिती नाही. म्हणून आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला की आपण संघर्ष करण्यापेक्षा आपण तटस्थ भूमिका ठेवा आणि आपली बाजू लावून जा. म्हणून विकासाच्या कामात आम्ही सर्व एकत्र आहे. आणि या पुढच्या आता नगरपालिकेच्या संदर्भात बोलायचं म्हटलं, हे नगरपालिकेच्या बाबतीतच मतदान आहे. या ठिकाणी काही चर्चा झाली असती, उमेदवार झाली असती तर आम्ही सांगितलं असतं 2-5-7 लोक आमचे फार नवीन आहेत, विकासाच्या याच्यावर बोला, बाकीचा विषय काही नाही, फक्त विकासावर बोला. यांनाही मतं टाकलं असतं, टाकायला काय आहे? मतं कुठेतरी टाकावं लागेल ना. मतदान प्रणाली आम्ही सांगतो, मतदानापासून वंचित कोणा ठेवू नका, मतदान करा, आमचीच भूमिका आहे. आणि अशा परिस्थितीत ज्या वेळेस माझ्याकडेच तुम्ही मतदान मागायला आलं नाही तर मतदान टाकायचं तरी कोणाला. बाकीची परिस्थिती तिकडे जाऊ द्या, काय व्हायची असेल ती, आम्ही त्याच्यात कुठेच राहिलो नाही, कुठेच नाही. आम्हाला अपेक्षा बी नाही, त्या पद्धतीने गेलोही नाही आणि भविष्यातही जाणार नाही. गेल्या 35-40 वर्षापासून शहरात नगरसेवक कोण, काय परिस्थिती, सगळं लक्ष लावून लोक पाहत आहेत. हल्लीची काय परिस्थिती, काय चाललं, काय लोक लक्ष लावून, लोकांना सांगण्या इतकं लोकांना पटेल अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंतीने सांगतो, आमची तटस्थ भूमिका आहे. आम्ही मतदानाला आता यापुढे 100% जाणार नाही. नोटो राहिला असता तर आम्ही नोटोला जाणार. ही गोष्ट आता तुम्ही म्हणता की 35 वर्षापासून तुम्ही सगळं बघताय, मग 35 वर्षापूर्वीच्या ज्या काही 2-3 निवडणुका झाल्या आणि आजची परिस्थिती, त्याच्यामध्ये काय कॅल्क्युलेशन आहे तुमचं? आम्ही उमेदवार भेटायला येत होतो, मतं टाकत होतो, लोकशाही पद्धतीने जात होतो. समोर कोणी मला भेटायला झाले नाही आम्हाला. याच्या पुढे आम्ही जाणार नाही. ते जाणार तर नाही भेटणार. आजच्या निवडणुकीला जाणार.